भाजपाच्या लोकांना कोणी अडवलं होतं पूल बांधण्यासाठी? हा का ब्रिज लवकरात लवकर कसा होईल हा मी प्रयत्न करायला हवा. मला जर सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय? हे केवळ लोकांना दाखवायला नौटंकीचं नाटक करायचा हा प्रकार होता. तर 16ला हा पूल काही कारणास्तव बंद केला होता. कालांतराने तो पाडला गेला. त्याच्यानंतर त्याची निविदा काढली गेली. त्या निविदा 5.5 कोटीची निविदा होती, ती मंजुरी झाली होती, कामाला सुरुवात देखील झाली होती. परंतु काय सैफी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्याला विरोध केला. ते कोर्टात गेले. कोर्टात सुद्धा ते केस हारले, त्यांच्या विरोधात गेली. त्याच्यानंतर काम देखील चालू झालं होतं. परंतु सैफी हॉस्पिटल आणि स्थानिक हे लोकप्रतिनिधी यांनी प्रेशर देऊन माझ्या माहितीप्रमाणे हे काम बंद पाडलं. आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने ह्या कामासाठी जो प्रस्ताव काढला होता तो त्यांनी फाईल बंद करून टाकली. खरं तर इथे सत्ता, इकडचा नगरसेवक, इकडचे आमदार, इकडचे खासदार म्हणजे अगोदरचे खासदार, हे सगळे केंद्रात राज्यात ज्यांची सत्ता आहे ते भाजपाचे सगळी लोक आहेत. मग मला सांगा, भाजपाच्या लोकांना कोणी अडवलं होतं पूल बांधण्यासाठी? जर लोकांना, रहिवाशांना त्याची आवश्यकता आहे तर लोकांचा प्रथम विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही सैफी हॉस्पिटलचा प्रशासनाचा विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं सैफी हॉस्पिटलचा व्ह्यू स्पॉईल होतो किंवा त्यांचे दैनंदिन जो काही हे आहे लोकांचा तिकडचा येणारा लोकांचा वहिवाट आहे किंवा काय ती डिस्टर्ब होत असेल तर मला सांगा, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे मोठमोठाले ब्रिज उभे केलेले आहेत, पादचारी पूल उभे केलेले आहेत. त्यांनी अक्षरशः काही ब्रिज असे आहेत की बिल्डिंगमधून तुम्ही त्यांना गाडीतल्या ड्रायव्हरला सेकंड करू शकता. मग तेव्हा इतरांचे व्ह्यू स्पॉईल होत नाहीत का? मग एकीकडे तुम्ही विकासाच्या गोष्टी करता आणि तुमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केवळ राजकारणापोटी काही हे विकासाचे प्रस्ताव आहेत ते तुम्ही हाणून पाडता. मला वाटतं ह्याचा निषेध करणं गरजेचं आहे. गिरगावकरांना ह्या पादचारी पुलाची खूप आवश्यकता आहे आणि पादचारी पूल झाल्यानंतर खालून म्हणजे खालचा जो व्यवहार आहे ब्रिजच्या खालचा तो सुरळीत चालणारच आहे ना. पण अनेक ठिकाणी असे ब्रिज झालेले आहेत. यात कुठलं राजकारण सुरू आहे आणि लोकप्रतिनिधीच करतात असं मला वाटतं. लोकप्रतिनिधींनी त्यावेळेला एक आंदोलन करायचं एक नौटंकी केली, ती केवळ दाखवण्यापुरती केली. खरं तर तुमच्याकडे मी म्हटलं ना, केंद्रात, राज्यात, सगळीकडे, महानगरपालिकेत सगळीकडे तुमची सत्ता आहे. मग तुम्ही हा एका हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या विरोधाने तुम्ही हा का प्रस्ताव थांबवताय? हे काम का थांबवताय? हा मूळ प्रश्न आहे. हा पादचारी पूल होणं गरजेचं आहे. या बाबतीत आम्ही महानगरपालिकेतील आवाज उठवू. इकडचे तुम्ही आंदोलन करतायत, तुम्ही इशारा देखील देतायत, परंतु तुमचं जर म्हणणं पालिकेने ऐकलं नाही तर पुढची पाऊलं काय असणार? तुमचा हा नेहमीचा प्रश्न आहे. आता मला वाटतं गटनेता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि पालिकेचं बरीचशी आयुध माझ्या हातात आहेत. पालिकेच्या आयुध हातात घेऊन जी लढाई करायची ती मी नक्की करेन आणि त्यानंतर रस्त्यावर उतरायला हे नेहमी रस्त्यावर उतरतात ना आमचे महाराष्ट्र सैनिक. तुम्हाला अपेक्षित जे उत्तर आहे ते पुढच्या वेळेला नक्की देईल. यामध्ये महानगरपालिकेला जेव्हा आमचे दिनेश पुंडेंनी पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहाराला उत्तर जे महानगरपालिकेने दिले आहे ते ऐका. मी शेवटचा एक पॅरेग्राफ. सैफी रुग्णालय प्रशासनाने प्रस्तावित पुलाच्या बांधकामात सातत्याने विरोध कायम ठेवला. सैफी रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्या निवेदनात प्रस्तावित पादचारी उड्डाण पुलामुळे सैफी रुग्णालय, दाऊदी मस्जिद तसेच कब्रस्तान परिसरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. हे कोणाच्या निवेदनात आहे? सैफी रुग्णालयाच्या. तसेच सदर पादचारी पुलामुळे मशिदी परिसरातील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तसेच दररोज प्रार्थनेसाठी व विशेष धार्मिक प्रसंगी मोठ्या संख्येने एकत्रित होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेत बाधा निर्माण होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे त्या निवेदनामध्ये आणि हे महानगरपालिका मान्य करते. मला सांगा, मुंबईत असे अनेक ठिकाणी मोठे पादचारी पूल, ब्रिज उभे आहेत जिथे धार्मिक स्थळं आहेत, रुग्णालय सगळं आहे, तरी तिथे उभे राहू शकतात. मग इथे काय प्रॉब्लेम आहे? केवळ पळवाट कुठेतरी शोधायची आणि प्रशासनावर प्रेशर आणून हा पादचारी पुलाचा जो विकासाचा मुद्दा आहे हा आणून पाडायचा. मला वाटतं की याच्या विरोधात सभागृहात नक्कीच आवाज. गिरधर साहेब, तुम्ही जो विषय काढला की इकडच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलन केलं होतं, मग त्यांच्या आंदोलनाची देखील दखल नाही घेतली का असा प्रश्न मला एक सांगा. जर मी स्वतः आमदार आहे, मी मंत्री आहे, पालकमंत्री आहे, मध्यंतरी प्रशासनाच्या काळात 4 वर्ष मी महानगरपालिकेच्या मुख्यालयात ठाण मांडून बसलेलो आहे, मला आंदोलन करायची गरज काय? माझ्या हातातच सगळे निर्णय घ्यायचे अधिकार आहेत, तर मला हे नौटंकी करायची गरज काय?
मी माझी मंत्रिपदाची किंवा केंद्रात राज्यात जे महानगरपालिका माझी जी सत्ता आहे त्याचा उपयोग करून हा ब्रिज लवकरात लवकर कसा होईल हा मी प्रयत्न करायला हवा. मला जर सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय, हे केवळ लोकांना दाखवायला नौटंकीचं नाटक करायचा हा प्रकार होता. मंगलप्रभात लोढा मग आंदोलनाच्या माध्यमातून नौटंकी करतात का काही? हो, मी म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही माझ्या तोंडून प्रत्येक मी सांगतोय ना तुम्हाला, स्थानिक आमदार म्हणजे तेच आहेत ना. मला वाटतं की त्यांना त्यांचं जे राजकारण आहे त्यांचं सगळं राजकारण हे धर्मावर, भावनेवर, हिंदू मुस्लिम हे करण्यामध्येच गेलेलं आहे. लोक विकासाचं राजकारण ते कळत नाही, केवळ भावनिक मुद्द्यावर ते सतत राजकारण करत असतात. आताही तुम्ही बघता ना तिरंगा रॅली, कसली तिरंगा रॅली हो. तिकडे दिल्लीमध्ये ते विद्यार्थी तिरंगा घेऊनच आंदोलन करत होते, मग त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज तिरंग्या सकट केलात ना. मग आता कसं झालं, हे भावना लोकांच्या भावनेला कुठेतरी हात घालायचा आणि भावनेचं नेहमी राजकारण करायचं. आता लोकांनाही ते कळलेलं आहे. शाकाहारी मांसाहारी हा वाद पण सातत्यानं मुंबईमध्ये उफाळून येताना पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावरती भावेश कावरेंचा तर व्हिडिओ व्हायरल होतोय, परंतु काल तुमचे विभागाध्यक्ष भावेश आता भावरा झालेला आहे, तो उद्या आमच्या अमित साहेबांच्या भेटीला माफी मागायला येतोय. परंतु ह्या तुमचे विभागाध्यक्ष काल देखील म्हटले की ह्या सगळ्याच्या पाठी मंगलप्रभात लोढाच आहे, जे की शाकाहारी मांसाहारी असं वाद. आता विशेषतः त्यांनी त्या मुलाने काल त्याच्या नवीन जो व्हिडिओ काय प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये हे सर्रास चालतं. मला वाटतं मंगलप्रभात लोढांनी याचं आत्मपरीक्षण करावं आणि यातून योग्य तो बोध घ्यावा की हे का चालतं त्यांच्या मतदारसंघामध्ये. थँक्यू.